नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आबा गोंदकर यांनी प्रसंगावधान दाखवून संभाव्य साई भक्तांची जीवितहानी टाळली. दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारच्या सुमारास हॉटेल मारी गोल्ड शिर्डी येथे अचानक आग लागल्याने पूर्व बाजूने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव भागचंद आबा गोंदकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ नगरपालिका येथील अधिकारी कर्मचारी यांना ताबडतोब पाचारण केलं म्हणून मारीगोल्डमधील 70/80 साई भक्तांची सुखरूप ठिकाणी हलवले. हॉटेलमधील 3 मजल्याने पेट घेतल्यामुळे अग्निशामक दलाचे 7 बंब ताबडतोब उपस्थित झाले. आग विझवण्यासाठी त्यांना साधारण 3 तास लागले. नगरपालिकेचे शिवो दिघे साहेब घटनास्थळी ताबडतोब उपस्थित झाले. तरी त्यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव नंदू आबा गोंदकर यांचे हॉटेल मारीगोल्डचे मालक निलेश पाटील जपे व नगरपालिकेचे CEO दिघे साहेब यांनी आभार मानले. तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांना ही माहिती मिळताच त्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं व आभार मानले आणि त्यांचे कौतुक केले. जागतिक न्यूज कार्यकारी संपादक RT आहेर, आम्हाला काल दुपारची घटना शिर्डी येथील कळल्यामुळे जे आपले साई भक्त आहेत आबाजी गोंदकर यांनी जो प्रसंगावर दाखवून त्या हॉटेलची आग कशा पद्धतीने आटोक्यात आणली, तरी आपण कशा पद्धतीने आग आटोक्यात आणली जाणार? मी हॉटेलला जिथं आग लागली त्या हॉटेलच्या पूर्व बाजूला माझी शेतजमीन आहे. मी त्या जमिनीत असताना, शेतात असताना पूर्व बाजूकडून हॉटेलच्या धुराची लोळ निघत असताना मी बघितले आणि मी ताबडतोब नगरपालिकेला अग्निशमक दलासाठी विनंती केली. तसेच साईबाब संस्थांना फोन करून पण त्यांचे अग्निबंब बोलवले आणि शिव नगरपालिकेचे दिघे साहेब यांना परत फोन करून अजून अग्निबंब बोलावं लागेल, आग फार मोठी आहे. मग त्यांनी सगळीकडे फोन करून एकूण टोटल 7 अग्निबंब त्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आत दाखल झाली आणि ती आग विझवण्यासाठी पराकाष्ठा करून शर्तीची झुंज देऊन ती आग विझवण्यात आली. हॉटेलचे बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे आणि हा प्रसंग खूप मोठा झाला असता, कारण 60 ते 70 साई भक्त हॉटेलमध्ये होते आणि मग त्या सगळ्या भक्तांना स्वतः मी जाऊन आणि हॉटेलचे कामगार यामार्फत ते सगळे बाहेर सुखरूप ठिकाणी नेऊन ठेवले आणि कुठलीही जीवितहानी वगैरे होऊ दिली नाही. त्यामध्ये गावकरी आणि साईबाब संस्थांचे अग्निशामक दलाचे नौकर, कामगार, तसेच सगळे अग्निशामक दलाच्या कामगारांनी शर्तीची झुंज देऊन ही आग आटोक्यात आणली. ती आग कमीत कमी विझवण्यासाठी 1.5 ते 2 तास लागले आणि त्या आगीतून हॉटेलची होणारी बरीचशी मोठी नुकसान टळली आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आणि सर्व नगरपालिका, शिओ, सगळ्या अग्निबंबाचे कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलच्या मालकांनी या सर्वांनी माझे खूप आभार मानले. तुमच्यामुळे फार मोठा होणारी नुकसान ही थांबल्या गेली आणि आग आटोक्यात आणण्यात तुमच्यामुळेच हे सगळं यश मिळालं, असं माझं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आणि आग आटोक्यात आणली. आपण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कोणत्या पदावर कार्यरत आहात आणि आज आपण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये कार्यरत आहात का? मी जागतिक मानव फेडरेशनच्या राष्ट्रीय प्रभारी म्हणून या मानव चॅरिटेबलच्या अंडर मी काम करत आहे आणि ही संस्था प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.